महाविकास आघाडीच्या दारापर्यंत गेलेले महादेव जानकर हे अखेर महायुतीसोबत लढणार आहेत। आज त्यांनी अधिकृत घोषणाही केली आणि याशिवाय दिवसभरात काय काय नेमकं घडलेलं आहे तेही पाहूयात। महाविकास आघाडीशी जवळीक वाढलेली असतानाच रासपच्या जानकरांनी महायुतीतच थांबण्याचा निर्णय घेतलाय। याआधी 2 जागांवर लढण्याचा निश्चय करणाऱ्या जानकरांनी आम्हाला 1 जागा दिली जाणार असल्याचं म्हटलंय। वर्षा निवासस्थानी महायुतीची बैठक सुरू होती। त्या ठिकाणी भाजप नेते प्रसाद लाड महादेव जानकरांना घेऊन आले आणि त्यानंतर आपण महायुती सोबतच आहोत असं जानकरांनी जाहीर केलं। पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांना मी सांगू इच्छितो, विश्वास ठेवा। दुसऱ्याचं झेंडे घेऊन आमदार तुमच्याकडे येतील, प्रत्येक समाजाचं बुजगाव नाही, तुम्हाला उल्लू बनवाल, त्यांच्यापासून सावध राहा। मी बुजगावणे म्हणून कधी आलो नाही, तुम्हाला मत मागण्यासाठी येणार नाही, स्वाभिमान देण्यासाठीच मी तुमच्याकडे येतो। आदरणीय प्रसाद लाड यांच्याबरोबर मीटिंग झाल्यानंतर महायुतीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचा त्यांनी समावेश केलेला आहे आणि त्यांनी 1 जागा राष्ट्रीय समाज पक्षाला द्यायची। तसल्या भ्रमात राहू नका, कोणतरी पाठिंबा दिलं मग काढून घेईल, ही असली बंडल बंद करा। तुम्ही काही काळजी करू नका, इथं भारतीय जनता पार्टीची आणि राष्ट्रीय समाज पक्षाची लढत होणार आहे। माडा मतदारसंघ अजितदादा असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील, यांनी व्यवस्थित केलं रासपाला भागीदारी दिली। आणि आज चॅलेंज देऊन सांगतो, 2 मतदारसंघातून महादेव जानकर विजय होतो। परभणीतला निकाल लागेल आणि माड्याचा निकाल लागेल। आज विजयाचा मेळावा आज तुम्हाला घेऊन आत्मविश्वास देण्यासाठी आलो। आता डिक्लेअर करता येणार नाही, आपल्याला सर्वांचा या तिघांचा विचार करू। अरे बाळांनो, आता ते 2 दिवसात होईल ना, डिक्लेअर होईल 2 दिवसात। चला। आज घडलेल्या घडामोडी पाहिल्या तर महाविकास आघाडीसोबत जागेची चर्चा झालेले जानकर महायुतीकडूनच अधिकृतपणे लढणार आहेत। उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवेंनी राजीनामा देत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। ते आता शिंदेंच्या शिवसेनेकडून रामटेक लोकसभेचे उमेदवार असतील। तिकडे अमरावतीत बच्चू कडूंनी राणांविरोधात चड्डू ठोकलाय। आज दुपारी वेळ पडली तर महायुतीतून बाहेर पडू असा इशाराही त्यांनी दिलाय। मात्र संध्याकाळी शिंदेंनी बच्चू कडूंना फोन करून चर्चेकरता बोलावून घेतलंय। दरम्यान जागांबाबत अजित पवार गटाची बैठकही पार पडली आहे। यात 7 जागांचा आग्रह अजित पवार गटानं धरल्याची माहिती समोर आली आहे। साताऱ्यातून जर उदयनराजे घड्याळावर लढण्यास इच्छुक असतील तर अजितदादांचा गट ही जागा उदयनराजेंना देण्यास तयार आहे। तिकडे दिल्लीत काल उशिरा उदयनराजेंची शहांसोबत भेट झाली, मात्र बैठकीत काय ठरलं याचा तपशील अजूनही समोर आलेला नाही। पण सूत्रांच्या माहितीनुसार घड्याळ चिन्हावर उदयनराजे लढण्यास फारसे इच्छुक नाहीत। बारामती लोकसभेत शिंदेचे नेते विजय शिवतारेंनी अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे। दोन्ही पवारांचा पराभव करणार असल्याचा विश्वास शिवतारेंनी व्यक्त केलाय। तर इंदापुरातल्या तिढ्याबद्दल देवेंद्र फडणवीस, हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार या तिन्ही नेत्यांमध्ये बैठक होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।